राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये रायगडच्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। संघ मजबूत असता तर देशाचे विभाजन झालं नसतं, संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे विधान। देशाची फाळणी ही सर्वात वेदनादायी बाब असल्याचं मत। महामुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला। सीएनजी प्रति किलो पोहोचला 86 रुपयांवर, तर पीएनजीच्या दरातही 50 पैशांची वाढ। नीट पेपर फुटी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे एनटीए आणि केंद्र सरकारवर ताशेरे। जबाबदारी निश्चित नसल्यामुळे गैरप्रकार झाल्याचं निरीक्षण। एनटीएला यूपीएससी कडून धडा घेण्याचा सल्ला। मराठा समाजासाठी मरायला तयार, सरकारनं समाजाला फक्त न्याय मिळवून द्यावा। मनोज जरांगेंना अश्रू अनावर, मराठ्यांवरचा अन्याय सहन करणार नाही, जरांगेंची भूमिका। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर। जरांगेंच्या मागण्या लवकर पूर्ण न केल्यास राज्यभरात आंदोलनाचा इशारा। पुणे दारू प्रकरणाविरोधात युवा काँग्रेस आक्रमक। महिला गुलाबो गँगकडून पुण्याच्या जनता वसाहत परिसरात आंदोलन। तुळजाभवानी मंदिरामध्ये व्हीआयपी पासेस बंद। गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय। पासेससाठी नेत्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्यास कारवाई। संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं 29 जूनला प्रस्थान। त्र्यंबकेश्वरमधून 29 जूनला पालखी सोहळा निघणार। 24 जुलै रोजी पालखी विठुरायाच्या पंढरीत दाखल होणार। पालघर ठाण्यामध्ये 1 जूनपासून मासेमारीवर बंदी। 1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारी बंद। माशांच्या प्रजनन काळाचं संरक्षण आणि पावसाळ्यामध्ये मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय। नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार। नाशिक गोवा विमानसेवा जूनपासून बंद। हैदराबाद विमानसेवेलाही ब्रेक। इंधन दरवाढीचा विमानसेवेला फटका। युद्धामुळे जगभर एटीएफचा तुटवडा। पुण्यामध्ये हातभट्ट्यांची तोडफोड। शिवसैनिकांकडून दारूचे अड्डे उद्ध्वस्त। हडपसर परिसरामध्ये हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त। प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप। कंबरीच्या चालकाविरोधात महिलांची तक्रार। खासगी वाहनांमधून महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप। जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप। संशयित चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। अहिल्यानगरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाई। पाण्याअभावी खरीप हंगाम धोक्यात। विहिरी कोरड्या पडल्यात, शेतकरी हवालदिल झालाय। प्रशासनानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी। राज्याचा पारा पुन्हा वाढला। उकाड्यामुळे मुंबईकर हैराण। तापमान वाढीमुळे सध्या नागरिकांची होरपळ होते। मे महिना अखेरीस उकाडा कायम। उन्हाचा पारा वाढला, हृदयाचा धोकाही वाढला। उकाड्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यात वाढ। कडक उन्हात अचानक हृदयविकाराचा झटका। हृदयाचे ठोके अनियंत्रित होण्याच्या घटना। यंदा 10 वर्षातील कोरडा पावसाळा। सरासरीच्या केवळ 90% पावसाचा अंदाज। खरीप हंगामाला मोठा फटका बसण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये यंदा पाऊस कमी, उष्णतेची लाट अधिक। नाशिक जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज। वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। वृद्ध दाम्पत्य घरामध्ये मृतावस्थेत आढळलं। नागपूरच्या वाडी भागातली धक्कादायक घटना। घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे घटना उघडकीला। दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची शक्यता। पुण्यानंतर कोल्हापुरात बनावट दारूवर कारवाई। पुण्याच्या घटनेनंतर कोल्हापुरातील पोलीस अलर्ट। कणेरी वाडीमध्ये 2 हातभट्ट्या उद्ध्वस्त। 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट। अमरावतीमध्ये 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। काकाकडूनच अल्पवयीन पुतणीवर अत्याचार। नराधम काका विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीला वेग। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू। उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमधील तब्बल 892 शालार्थ आयडीच्या फायली अद्यापही गाढ।
साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जन आक्रोश, बैलगाडी ट्रॅक्टर घेऊन मोर्चा. इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक, शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वामध्ये मोर्चा. एनडीएच्या 150व्या तुकडीची पासिंग आउट परेड. पुण्याच्या खडकवासला कॅम्पमध्ये मोठा दिमागदार सोहळा. 353 कॅडेट्सना एनडीएची पदवी प्रदान. सोहळ्यावेळी चित्तथरारक एअर शोचं आयोजन. मध्य रेल्वे हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी विद्याविहार ब्लॉक. हार्बर मार्गावर कुर्ला वाशी दरम्यान ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर आज रात्री ब्लॉक.